नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आधीचा व्हिडिओ बघितला ना, पाण्याला भावना असतात ते, आणि जसे नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. हा आणि तो व्हिडिओ म्हणजे हा त्याचा पार्ट 2 म्हटलं तरी चालेल. व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी एकत्र केलं नाही. तर आपल्या शरीराला पाण्याची नितांत गरज असते. 70% जरी पाणी शरीरात असलं तरी सुद्धा त्याचं संतुलन राखण्यासाठी पाण्याची गरज असते. विविध आजार जे आहे ते पाणी आणि इतर पदार्थ, घरातलेच पदार्थ मी सांगते तुम्हाला, कधीही मी वेगळं असं काही सांगत नाही. तर घरातलेच पदार्थ वापरून तुम्ही विविध आजार दूर करू शकता. पाणी अगदी जीवन आहेच, आणि ह्या पदार्थांबरोबर घेतलं तुम्ही तर तुमचे जे आजार आहे ते त्याच्यावर तुम्हाला हे अमृतासमान वाटेल. मी शब्द वापरला, अमृतासमान वाटेल. तर नक्की हे सगळे उपाय करून बघा, आणि एका वेळेस सगळे करू नका. तुम्हाला जो काही आजार आहे तोच त्याच्यावरच उपाय करा. खूप नाहीतर असं हे पण करू ते पण करू असं करू नका. की आजाराची तीव्रता कमी झाली की हे पाणी कमी करायचं, असं नाही की खूप घेत राहिलं. फक्त एक जाडीवर तुम्ही घेऊ शकता, बाकी तुम्ही आणि ह्याच्यावर डायबिटीसवर घेऊ शकता. तर असं सतत घेऊ नका. मध्ये थोडासा ब्रेक घ्या, परत चालू करा, परत ब्रेक घ्या. एक 15-20 दिवस घ्यायचं, 3 आठवडे घ्यायचं, परत ब्रेक घ्यायचं. असं त्याचं तुम्ही स्वतःचं चक्र तयार करा आणि तुमच्या शरीराचं निरीक्षण करा. आपल्या इतका सुंदर डॉक्टर कुठलाच नाही आहे. आपणच आपल्या शरीराचं निरीक्षण करायचं. आता खूप जर शरीर आपलं स्थूल झालेलं असेल, पचन होत नसेल, बद्धकोष्ठता असेल, तर सकाळी कोमट पाण्याबरोबर लिंबू पिळून घ्यायचं, लिंबाचा रस घ्यायचा. हे झालं पहिलं. बघा, परत सांगते, सकाळी कोमट पाण्याबरोबर लिंबाचा रस, अगदी तुम्हाला जेवढं झेपेल तेवढा तो लिंबाचा रस घ्या आणि कोमट पाणी. त्याच्यात साखर बिखर घालू नका, आणि खूपही नाही लिंबू पिळू नका की जेणेकरून दुसरा काहीतरी त्याचा त्रास होईल. तर झेपेल तेवढं तुमच्या शरीराला लिंबू पिळून घ्या, की त्याने तुमचं पचन सुधारेल, बद्धकोष्ठता आणि तुमची जी जाडी आहे ती नियंत्रित राहील. दुसरं अगदी महत्त्वाचं सांगते, बऱ्याच जणांना आजकाल डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललं आहे, शुगर वाढत चाललेली आहे. तर रात्री तुम्ही हे मेथीचे दाणे जे असतात, अर्धा ते एक चमचा तुमच्या तीव्रतेवर तुम्ही ठरवा की तुम्हाला किती हे आहे. तर अर्धा ते 1 चमचामध्ये मेथी दाणे तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये ठेवा आणि त्याच्यावर कोमट पाणी घालून रात्रभर ते पाणी भिजवून ठेवा. पाणी त्या मेथी ह्याच्यामध्ये, आणि सकाळी तुम्ही ते पाणी प्या आणि चावून मेथी खा. चावून शब्द मी, की जेणेकरून तुमची रक्तातली जी साखर आहे ती दूर होते. आता तिसरा उपाय सांगते, की ज्यांना, बऱ्याच जणांना सांधेदुखी, हे सगळे सांधे दुखतात, तर त्याच्या वेळेस तुम्ही काय करू शकता. तर कोमट पाण्यामध्ये सुंठ पावडर असते की नाही आपली, ती सुंठ पावडर घातली आणि ते पाणी पिलं तरीसुद्धा तुमच्या हाडांना आलेलं जे सूज आहे, हाडं दुखणं आहे, हे कमी होईल. सांधेदुखी जी आहे ही कमी होऊ शकते. आता चौथा उपाय सांगते. चौथा उपाय म्हणजे आपण कधीतरी जातो बाहेर, हॉटेलमध्ये जातो, वडा खातो, भजी खातो, आणि मग पोटामध्ये गॅस तयार होतो. आपल्याला वयाप्रमाणे पचत नाही. तर तुम्ही ओवा घ्यायचा, असं हातावर छान रगडा, हातावर छान रगडा आणि त्याच्यावर पाणी प्या. थोड्या वेळातच तुम्हाला तुमची जी काही पोटामध्ये गडबड झालेली असेल, गॅसेस तयार होतात, ते कमी होईल. आता पाचवा उपाय म्हणजे आजकाल पित्त वाढतं. सगळ्यांची खूप तक्रार, कारण जीवनशैली बदलत चाललेली आहे. तर हे पित्त कमी करायचं असेल तर अगदी रामबाण उपाय घरातलेच. आता प्रत्येकाकडेच अगदी काय ते सॅशे वगैरे असतात असं नाही. तुम्ही घरातले जिरे असतात, अर्धा ते 1 चमचा जिरा तोंडात टाका, चावून खा आणि त्याच्यावर पाणी प्या. लगेच तुमची ॲसिडिटी कमी होईल. आलं लक्षात? आता उन्हाळा चालू होतात, ह्याच्या पुढचा तुम्हाला सांगते. आता उन्हाळा चालू होतात, मग आपले हातपाय जळजळतात, युरिनच्या जागेसुद्धा आपल्याला जळजळ होते. तर अशा वेळेस काय करायचं, तर थोडी बडीशेप आणा आणि त्याच्यामध्ये खडी साखर, म्हणजे कसं, खडी साखर जी ओबडधोबड असते की नाही, तर ती साखर आणि बडीशेप, कच्ची बडीशेप, हे मिक्सरमधनं बारीक करायचं आणि आपल्या रूम टेम्परेचरला, अगदी कोमट पाहिजे असं काही नाही, रूम टेम्परेचरला, कारण आपल्याला जळजळ कमी करायची आहे. तर अगदी तुम्ही फ्रीजमधलं माठातलं पाणी घ्यायचं नाही, रूम टेम्परेचर पाण्यामध्ये त्यातलं ती पावडर घाला, छान हलवा आणि सरबतासारखं घोट पाणी प्यायचं. की
की जेणेकरून तुमचे हातपाय जे जळजळतात हे कमी होतील. आता ह्याच्यानंतरचा उपाय सांगते. बऱ्याच जणांना दुधाबरोबर हळद घेतली की कॉन्स्टिपेशन, कोणाला काय दुधाची ॲलर्जी असते बरे, तर तुम्ही घेऊ शकत नाही असं बऱ्याच जणांनी मला आधी कळवलं होतं. तर ज्यांना म्हणजे होतं आहे तर त्यांनी पाण्याबरोबर घ्या. जिभेवर हळद ठेवा आणि पाणी प्या. जिभेवर हळद ठेवा आणि पाणी प्या, जेणेकरून तुमचं त्वचेचे रोग असतील ते कमी होतील आहे, किंवा घसा, सर्दी, पडसं जे आहे ते या पाण्याने अगदी दूर होतं. असे हे पाण्याबरोबर तुम्ही कॉम्बिनेशन केलं ना तर तुमचे आरोग्याचे प्रश्न कितीतरी दूर होऊ शकतील. आता आवळ्याचा रस, आवळा आता सीझन आहे आवळ्याचा, तर आवळ्याचा रस आणि पाणी एकत्र घेतलं तर तुमचे जे केस गळतात, पांढरे होतात, अकाली पांढरे होतात, किंवा त्वचा निस्तेज दिसतं, डोळे पण असे निस्तेज दिसतात, तर हे आवळा आणि पाणी हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. हे सुद्धा तुम्ही जरूर हे करा, ट्राय करा. तर हे घरातलेच मी सगळे पदार्थ सांगितले, ह्याच्यात कुठलाही मी बाहेरचा विकत आणायचा नाही आहे. फक्त आपल्या घरातल्या शुद्ध पाण्याबरोबर आणि कोमट पाण्याबरोबर घ्या. नक्की तुम्हाला त्याच्यातनं अगदी फायदा होईल. हा व्हिडिओ संग्रही ठेवा तुमच्या, कारण काय माहिती आहे का, आपण प्रत्येक वेळेस आपलं बाजारात जातो, औषध आणतो, ही सॅशे आणतो, तो औषध आण, त्याच्यापेक्षा हे करून बघा. ह्याच्यातनं काहीच होणार नाही. आपल्या शरीरातलं पाणी कमी झालं आहे हे कसं ओळखायचं, तर तुमच्या हे जे असते स्किन असते, त्वचा असते, ती अशी फाटल्यासारखी तडतडते, म्हणजे अगदी जमिनीला कशा भेगा पडतात तशी ही त्वचा होऊ शकते. बद्धकोष्ठता म्हणजे तुम्हाला पचन नीट होत नाही. तसंच किडनीमध्ये स्टोन होतात. पाणी शरीराला आवश्यक आहे. किडनीमध्ये स्टोन होतात आणि बऱ्याच जणांच्या पायामध्ये गोळे येतात, पेटके येणं म्हणतात की नाही, तसं होतं. तर शरीरात पुरेसं पाणी गेलं पाहिजे. पण हा मी शब्द वापरला आहे, पुरेसं. खूप कुठेतरी ऐकून ना लोक लिटरच्या लिटर असं पाणी पिऊ नका. त्यांनी काय होतं की तुमच्या किडनीवर अतिरिक्त ताण पडतो आणि किडन्या निकामी व्हायला चालू होतात. कुठली गोष्ट अति करायची नाही. तसंच हे पाणी बाहेर फेकले जात नाही, मग शरीरात साठतं आणि शरीरामध्ये साठल्यावर तुम्ही एक वेगळ्या प्रकारची सूज येते आणि असं जाड दिसायला लागता. पाण्याने सुद्धा जाड होतं, म्हणजे असं नाही की फक्त तेल तूप खाल्लं की, तर एक वेगळ्या प्रकारचं शरीरामध्ये पाणी साठतं आणि तिथे सूज निर्माण होते. तर पाण्याचा सुद्धा काळजीपूर्वक वापर करा, पुरेसा पाणी प्या आणि ह्या सगळ्या कॉम्बिनेशनबरोबर तुम्ही पाणी नक्की पिऊन बघा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आणि तुम्ही अजून काय उपाय केले हे मला नक्की, पाण्याबरोबर तुम्ही काय घेत होता, तुमच्या आई लहानपणी काय सांगायची वगैरे, तर मला कॉमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.